नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम पाहणार आहोत। आज आहे आपला दिवस 9वा बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स प्लेलिस्टचा। या अगोदर आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये खूप सोपं गणित पाहिलेलं आहे, सर्व बेसिक गणित पाहिलेलं आहे आणि वर्गमूळ काढण्याच्या आणि घनमूळ काढण्याच्या आणि वर्ग काढण्याच्या सुद्धा ट्रिक्स सुद्धा आपण खूप सोप्या पाहिलेल्या आहेत। तर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर आपल्या चॅनलमध्ये जायचं आहे, तिथे एक प्लेलिस्ट आहे 0 टू ॲडव्हान्स मॅथ्स म्हणून, ती प्लेलिस्ट तुम्ही बघायची आहे। तर त्या प्लेलिस्टमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी गणित शिकवलेलं आहे। तर आज आपल्याला बघायचा आहे पार्ट 1 बेरीज आणि वजाबाकी। उद्या आपण बघणार आहोत गुणाकार आणि भागाकार। चला तर मग बेरीज आणि वजाबाकीचे नियम पाहूया। सारखी चिन्ह असली म्हणजे अधिक अधिक असलं तर खुश, बेरीज करायची, आणि वजा वजा असलं तरी पण खुश, बेरीजच होणार। आणि वेगळी चिन्ह असली, अधिक वजा असेल तर सॅड, वजाबाकी होणार, कमी होणार। वजा अधिक असेल तरी सॅड, कमीच होणार, वजाबाकीच होणार। म्हणजे आणि उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं? जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह उत्तराला द्यायचं। म्हणजे काय तर 27 वजा 28 असेल तर 28 ही मोठी संख्या आहे आणि इथं वजाबाकीचं चिन्ह आहे 28ला, तर त्या वजाबाकीचं चिन्ह द्यायचं उत्तराला। तर तुम्हाला ते समजेलच उदाहरण केल्यानंतर। फक्त लक्षात ठेवायचं आहे, सारखी चिन्ह अधिक अधिक असेल बेरीज करणार, वजा वजा असेल बेरीज करणार। वेगवेगळे चिन्ह असतील, अधिक वजा वजा अधिक काही असो, वेगवेगळी चिन्ह असली वजाबाकी होणार। हे तुम्हाला समजलं? हे डोक्यात ठेवायचं आहे, एकदम फिट लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला बेरीज वजाबाकी मध्ये काहीही अडचण येणार नाही। तर असे चिन्ह हे तुम्हाला आणखीन लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही बहुपदी सोडवता, जेव्हा तुम्ही समीकरण सोडवता, तेव्हा तुम्हाला हे चिन्ह लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे। असेच गुणाकार भागाकाराचे पण नियम असतात। तर आज आपल्याला बेरीज आणि वजाबाकीचे तुम्हाला हे नियम जे आहेत ते घट्ट बांधून ठेवायचे आहेत, की काय तर सारखी चिन्ह असतील दोन्ही संख्येला तर बेरीज करायचं, वेगवेगळे असतील तर वजाबाकी, आणि उत्तराला कुठलं चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येचं। जसं की आता इथं -11 अधिक 18 बरोबर काय आहे? आला आहे 7। तर इथं वजाबाकी झाली आहे, कारण वजा आहे इथं आणि इथं अधिक, दोन्ही संख्येला वेगवेगळे चिन्ह आहेत आणि 18 हे मोठा अंक आहे 11 पेक्षा, म्हणून ह्याचं चिन्ह उत्तराला दिलं आहे, म्हणजे अधिक 7 आपलं उत्तर आलेलं आहे। आपण दिवस पहिल्यामध्ये संख्या ज्ञानमध्ये आपण बघितलेलं आहे, संख्या रेषेवर ह्या दोन संख्या असतात, अधिक आणि वजा। तर त्या संख्येची आपण इथं बेरीज वजाबाकी करत आहोत। तर बघा इथं वजा 27 अधिक 14 आहे, चिन्ह कसले आहेत? वेगवेगळे आहेत, दोन्ही संख्येला चिन्ह वेगवेगळे आहेत, इथं पण वजाबाकी होणार। आणि हे 27 मोठा आहे म्हणून या 27चं चिन्ह आपल्या उत्तराला मिळणार आहे। समजलं? आता इथं 3 अंक आले आहेत, आता काय होणार? बापरे, आता मॅडम 2 बेरजेचे पण आहेत, सॉरी 2 वजाबाकीचे आहेत, 1 बेरजेचं आहे, आता काय करायचं? मग आता काय करायचं असं आल्यावर? तर अशा संख्या किती पण आल्या तर काय करायचं आहे? पहिल्या दोन संख्या बघायच्या आहेत, तर याचा वजा आहे याचा अधिक आहे, या दोघांचं काय होतं? वजाबाकी होते। तर याची वजाबाकी अगोदर करून घ्यायची। 19 आणि 15ची वजाबाकी केल्यानंतर इथं 19 हे मोठं आहे म्हणून या उत्तराला वजा चिन्ह येणार। हे तर आधी तुम्हाला समजलं, चिन्ह उत्तराला कुठलं चिन्ह येणार? वजाचं। आणि उत्तर काय येणार? 19 वजाचं 15 केल्यावर 4 उत्तर येणार। 19 मधून 15 गेले 4 राहतात, म्हणजे उत्तर काय येणार? वजा 4। आता हे वजा 27 जसं राहिलेलं आहे, आता काय वजा आलं ह्या उत्तराला चिन्ह, याचं पण वजा आहे, मग आता काय होणार? बेरीज होणार, 27 अधिक 4 होणार आणि उत्तराला चिन्ह काय येणार? आता दोन्ही संख्येला वजा वजा चिन्ह आहे, वजाच येणार। तर 27 मध्ये 4 मिसळल्यानंतर 31 उत्तर येणार। समजलं? अधिक अधिक चिन्ह असेल अधिकच चिन्ह येणार, वजा वजा चिन्ह असेल वजा येणार, आणि चिन्ह वेगवेगळे असतील तर काय होणार? तर मोठ्या संख्येत चिन्ह येणार। समजलं? आता इथं वजा 6 अधिक 6 म्हणजे याची काय होणार? वेगवेगळे चिन्ह आहेत, वजाबाकी, शून्य येणार। शून्याला कसलं चिन्ह द्यायची गरज आहे का? नाही। मग वजा 6 वजा 6 वजा वजा अधिक म्हणजे बेरीज होणार, आणि उत्तराला उत्तराला काय चिन्ह येणार? वजा येणार। तर 6 अधिक 6 12, आणि वजा वजा चिन्ह आहे दोन्हीला पण म्हणून उत्तराला पण वजा चिन्ह, वजा 12 उत्तराला। आता बघा इथं एवढं मोठं गणित आहे,
तर आता काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा ह्या दोघांचं बघायचं आहे. इथं वजा चिन्ह आहे, इथं अधिक. म्हणजे काय होणार, या दोघांची वजाबाकी होणार. 53 वजा 37 केल्यानंतर 16 होणार आणि ह्या 53 ला अधिक चिन्ह आहे. मोठी संख्या कुठली आहे? ही 53 आहे, म्हणून उत्तराला पण अधिक चिन्ह येणार. आणि पुन्हा ह्या दोघांचं करायचं. 17 ह्याचं चिन्ह काय आहे? अधिक आहे. याचं वजा वजा आणि अधिक मिळून काय होतं? वजाबाकी होते. 17 वजा 43 केल्यानंतर इथं 26 येतं. मोठी संख्या कुठली आहे? 43 आहे. मग चिन्ह उत्तराला वजा येणार. आता ह्या दोघांचं 31 वजा 12 31 हे वजा वजा आहे, म्हणजे काय होणार? याची बेरीज होणार. सारखी चिन्ह आहेत, बेरीज होणार. 31 अधिक 12 केल्यानंतर 43 येतं आणि उत्तराला वजा वजा चिन्ह आहेत, म्हणून दोन्हीला वजाच येणार. असे 2-2चे गट करून आपल्याला बेरीज होते की वजाबाकी होते हे बघून हे तर घ्यायचं आहे. आता इथं दोघांचा करा. ह्या इथं अधिक आहे, इथं वजा आहे, वजाबाकी होणार. 16 वजा 26 केल्यानंतर इथं 10 येणार. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह वजा. आणि ह्याला पुढी पार्टनर आहे का? कुठला नाही, एकच आहे. हे जसंच तसं खाली घेतलं. आता हे अधिक अधिक आलं, म्हणजे सॉरी वजा वजा आलं, म्हणजे काय होणार? बेरीज होणार. 10 अधिक 43 काय होणार? वजा 53. वजा चिन्ह म्हणजे दोन्ही संख्येला चिन्ह वजा आहे, म्हणून ह्या संख्या उत्तराला आपण वजा चिन्ह दिलं. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचे आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये सांगा. आणि गुणाकार आणि भागाकाराचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नियम. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.